नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। तर आज इथे आपण बनवणार आहे सगळ्यांचंच आवडतं आणि ते आपल्याला ह्याच सीझनमध्ये भेटतं म्हणजे आमरस। आमरस आपल्याला कुणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो, खायला खूपच मस्त लागतो आणि त्यासोबत आमरसपुरी म्हणजे वाव, खूप छान असा हा बेत केलेला होता। खायला खरंच खूप मस्त झालेला आणि तुम्ही बघू शकता थिकनेस किती मस्त आहे। आंबे अगदी म्हणजे मस्त असे गोड होते। चला मग आपण पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। इथे मी 5-7 आंबे घेतलेले आहे। हे ॲक्च्युली हापूस आंबे नाही, नॉर्मली जे आपल्याला मार्केटमध्ये भेटतात ना, पण हे खूप गोड होते आंबे। हे आंबे घ्यायचे आपल्याला साधारणतः ना थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे, कारण आंब्यामध्ये हीट खूप प्रमाणामध्ये असते, त्यामुळे हे थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवते। इथे साधारणतः मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले। तुम्हाला जर जास्त वेळ आहे तर अजून थोडा वेळ पण ठेवू शकता, पण ॲटलिस्ट अर्धा तास तरी हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। पाण्यात भिजून ठेवत झाल्यानंतर ना आपल्याला हे वरची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि देठाकडचा भाग ना थोडासा कट करून थोडंसं असं दाबून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याचं जे चीक असेल तर निघून जाईल आणि आमरस खाताना आपला घसा वगैरे खवखवणार नाही। त्यामुळे व्यवस्थित ह्याचं चीक काढून झाल्यावर साल अशी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि सुरीच्या सहाय्याने आपल्याला हे पीसेस करून घ्यायचे आहे। आमरसची मी दुसरी पण एक रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे, ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी इथे शेअर केली होती आणि ते म्हणजे कुठलाही मिक्सरचा वापर न करता आपण हातानेच व्यवस्थित असा हा आमरस करू शकतो। आणि आता जे मी रेसिपी शेअर करत आहे ते आपण म्हणजे इझिली आणि क्विक कशी होते, म्हणजे फटाफट आपलं हे आमरस बनवून होतं आणि त्यासाठी मी मिक्सरचा इथे वापर केलेला आहे। हे अशा पद्धतीने हे आमरसचा जे बल्क आहे ना तो व्यवस्थित सुरीने काढून घ्यायचा, हलकासा हाताने दाबून ना ह्याचा रस, जी गोटी आहे ना त्याची रस काढून घ्यायचा आहे पारंबीचा। आणि हे बघा व्यवस्थित अशा आपल्याला अशाच पद्धतीने बाकीच्या आंब्याचा देखील बल्क जे आहे ना तो काढून घ्यायचा आहे। आमरस इथे सिंपल म्हणजे पद्धतीने मी दाखवले आहे, पटकन असा हा बनतो आणि खायला खरंच खूप मस्त लागतो। हे बघा तुम्ही बघू शकता एक 5-6 आंब्यांचा जे पल आहे तो किती छान असा निघालेला आहे। त्यानंतर पटकन अशी ही आमरस बनवण्यासाठी मी इथे मिक्सरला ग्राइंड करणार आहे। सगळा आंबा म्हणजे 5-6 आंबे एकत्र मी इथे मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घातलेले आहे। त्यानंतर हलकंसं म्हणजे गोडवा अजून येण्यासाठी मी इथे साखर घातलेली आहे। इथे तुम्हाला जर गोड प्रमाण जास्त नको असेल ना तर साखर तुम्ही स्किप देखील करू शकता, पण थोडीशी साखर घातली ना की खूप टेस्ट मस्त लागते। इथे मी साधारणतः 2 चमचे साखर घातलेली आहे। इथे आंबे गोड होते त्यामुळे जास्त घालण्याची गरज नाही आणि इथे मला ना वेलची फ्लेवरचं खूप आवडतं म्हणजे आमरसमध्ये, त्यामुळे मी इथे 2च दाणे वेलची घातलेली आहे। इथे टोटली ऑप्शनल आहे हे वेलची घालणं, जर तुम्हाला आवडत नसेल ना तर स्किप करू शकता, पण जास्त पण वेलचीचा वापर नाही करायचा, मग तो फ्लेवर पूर्ण वेलचीचाच येणार आहे आणि आमरसची टेस्ट थोडीशी वेगळी लागणार, त्यामुळे इथे जास्त वापर करायचा नाही। आणि मिक्सरला हलकंसं ग्राइंड करून घेतलं की तुम्ही बघू शकता मस्त अशी आमरसची प्युरी बनते आणि किती थिक कशी बनली आहे हे बघा। आणि इथे मी कुठलंही पाणी किंवा दूध काहीही न घालता हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकंसं थोडंसं म्हणजे साधारणतः अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घालून व्यवस्थित हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा हा आपला मस्त आमरसचा रस झालेला आहे। आमरस फुलल्यावर कुणाच्या तोंडाला पाणी नाही आहे, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। खूप मस्त असा हा आमरस पुरीचा बेत झालेला, खायला खरंच खूप मस्त लागतं आणि तुम्ही कलर टेक्स्चर बघू शकता किती मस्त असा आंब्यांचा कलर आलेला आहे। रस खूपच छान झालेला आणि थिकनेस देखील बघू शकता। इथे मी जर तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडंसं दूध किंवा पाण्याचा वापर करू शकता। दूध घातलं ना की आमरस लगेच खराब होतो आणि पाणी जर वापरलं ना तर आमरस जास्त दिवस टिकून राहतो। आणि हे बघा अशा पद्धतीने आपला पटकन असा हा आमरसचा रस रेडी झालेला आहे। आणि त्यानंतर का मी हे झाकण लावून फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून दिले आहे। इथे आमरस थंड होईपर्यंत पुऱ्या बनवायच्या आहे। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, साधारणतः मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने म्हणजे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला नाही पुरी जर अगदी सॉफ्ट अशी आणि मस्त अशी
टम्म फुगलेली पुरी पाहिजे ना, तर पीठ आपलं व्यवस्थित मळलं पाहिजे. त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही मळून घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे इथे पीठ मी जास्त पातळ किंवा एकदम असं घट्ट मळलेलं नाही. तुम्ही बघू शकता, म्हणजे थोडं साधारणचं मऊशीर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त जर तुम्ही पातळ किंवा मऊ एकदम मळलं ना, तर पुऱ्या ना लगेच कडक होतात. त्यामुळे जास्त इथे लावायचं नाही. हलकंसं 1 चमचाभर तेल लावून पुन्हा एकदा हाताने एकदम म्हणजे हात थोडासा जोरदार लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे. पातळ मळायचं नाही, थोडंसं सॉफ्ट असं मळायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. जास्त देखील घट्ट नाही हे बघा, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपलं फिंगर व्यवस्थित असं लाभलं ना की व्यवस्थित असं मऊशीर असं लागतं. मग इथे झाकण लावून 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटानंतर छोटे छोटे गोळे करून आपल्याला हे पुऱ्या लाटून घ्यायचे आहे. इथे तुम्ही चपाती लाटून वाटीने इथे पुऱ्या बनवू शकता किंवा छोटे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटायचे. इथे मी मोठ्या मला पुऱ्या पाहिजे होत्या, त्यामुळे वाटीच्या सहाय्याने नाही, हलकेसे छोटे छोटे गोळे करून इथे पुऱ्या मस्त अशा लाटलेल्या आहे. पुऱ्या लाटताना एक लक्षात ठेवायचं की अगदीच पातळ किंवा अगदी जाड अशी ठेवायची नाही. मीडियम साईजमध्ये आपल्याला इथे पुरी लाटायची. जाड ठेवली ना ती खूप अशी म्हणजे जास्त अशी कच्ची किंवा बोलतात ना रब्बर सारखी होते. त्यामुळे जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटली तर ते लगेच कडक होते. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आणि ह्या पद्धतीने हे बघा, तुम्ही बघू शकता, हलकंसं असं तेल उडवत ना आपल्याला पुरी फ्राय करून घ्यायची, जेणेकरून आपली पुरी मस्त अशी टम्म फुगते. तुम्ही बघू शकता पुरी किती छान अशी फुललेली आहे. खूप छान लागते अशी ही पुरी आणि मस्त अशी सॉफ्ट अशी राहते. बऱ्याच वेळ तुम्ही ही पुरी एकदम म्हणजे मऊशीर अशी राहते आणि मस्त अशी ही पुरी लागते. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान कलर टेक्स्चर पण पुरीचं आलेलं आहे. खायला खरंच खूप मस्त लागतात. आणि तुम्ही बघू शकता कोणतीही पुरी फुगली नाही असं नाही, सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहे. मग काय, गरम गरम पुरी आणि त्यासोबत थंडगार आमरस, हे कॉम्बिनेशन एवढं छान लागतं ना, खरंच खूप मस्त लागतं. आणि आमरस हा खायला कुणालाच आवडत नाही असं नाही. आणि ह्या सीझनमध्ये तर आमरस प्रत्येक घरात बनतोच. खायला खरंच खूप मस्त लागतं. तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने आमरस बनवायला तर तुम्ही बघितलंय, अगदी सोपं आहे आणि पटकन असा बनतो. मिक्सरमध्ये ग्राइंड करून पटकन असा बनतो आणि पुऱ्या देखील फटाफट आपल्या बनून होतात आणि बऱ्याच वेळ ह्या सॉफ्ट राहतात. तर चला मग तुम्ही पण चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमरसपुरीची आजची रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की तुम्ही देखील ह्याच पद्धतीने घरी बनवा. हे बघा, पुऱ्या किती सॉफ्ट अशा झालेल्या आहे आणि आमरस पण किती थिक कसं झालेलं, म्हणजे थोडासा जाडसर असा आमरस असला ना तर पुरीसोबत खायला खूपच मस्त लागतो. चला मग पटकन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.